नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी अजय कापरे. मित्रांनो, दरवर्षी सालाबादप्रमाणे म्हणा, डिसेंबर महिना येतो. जसा डिसेंबर महिना सुरू होतो, तसं काय होतं, की आपण नवीन वर्षात आपण काय करायचं, नवीन संकल्पना काय राबवायच्या, एक प्रण घेतो, की आपण नवीन वर्षामध्ये हे करू, ते करू, मागच्या वर्षी हे राहिलंय, ते राहिलंय. आयुष्यभर आपले हे प्लॅनिंग चालू असतात. बहुतांशी जण त्याचं इम्प्लिमेंट करतात. काही कॅरी फॉरवर्ड होतात पुढच्या वर्षीपर्यंत. परत डिसेंबर महिना येतो. परत बऱ्याचशा जणांचं असं असतं, म्हणजे आपण 1 जानेवारीपासून जिम जॉईन करू, हेल्थ कॉन्सन्ट्रेट करू, हेल्थवरती कॉन्सन्ट्रेट करू, थोडं हेल्दी राहू किंवा एक नवीन सवय काहीतरी बाळगू, एखादा छंद जोपासू. तर आपल्याला असं बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण काहीतरी नवीन करावं नवीन वर्षामध्ये. तर मित्रांनो, मी सुद्धा एक नवीन वर्षामध्ये एक संकल्प केलेला आहे ह्या वर्षीपासून, की जे माझं नॉलेज आहे, जे मी पुस्तकं, माझा वाचनाचा जो छंद आहे, ह्या माध्यमातून गेले अनेक वर्ष मी वाचन करतो. मोटिवेशनल्स असतील, काही कथा असतील, कादंबऱ्या असतील, वेगवेगळ्या विषयाचं वाचन मी करत असतो. तर मी जे वाचन करतो ते माझ्या मित्रांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून कळावं. ते ठीक आहे की पूर्ण पुस्तक वाचायला प्रत्येकाकडे वेळ नाही, एक समरी म्हणून की प्रत्येक पुस्तक आपण आपल्या कानावरती हे पुस्तक वाचलं पाहिजे, हे पुस्तक हे केलं पाहिजे. पण ठीक आहे, नाही शक्य होत वेळेनुसार प्रत्येकाला. तर आपल्याला समजेल अशा आपल्या मराठी भाषेमध्ये प्रत्येक पुस्तकाचं एक समरी, एक अनुवादन, थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे. या वर्षीपासून एक मी नवीन संकल्प केलेला आहे. मी ह्या वर्षीपासून व्हिडिओ ब्लॉगिंग करणार आहे. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी ट्रॅव्हलिंग असेल, फूड ब्लॉगिंग असेल, किंवा जे आपल्या आजूबाजूला जे सक्सेसफुल पीपल आहेत, म्हणजे नवीन असं नाही, अगदीच टॉप लेवल नाही, जे छोट्यातून सुरुवात करून आता कुठल्या तरी एका स्टेजला पोहोचलेले आहेत, अशा लोकांचा मी इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यामध्ये काही पॉलिटिक्स असतील, काही ऑफिसर्स असतील, काही बिझनेसमॅन असतील, वेगवेगळ्या विषयावरती आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात जी मी करत आहे ती एक प्रत्येक आठवड्याला माझा एक व्हिडिओ असेल. युथ कॉर्नर चॅनल जे मी सुरू केलेलं आहे त्या युथ कॉर्नरवरती बुक समरी जे आहे, सुरुवातीला आपला जो सीझन 1 असेल याच्यामध्ये मी फक्त मोटिवेशनल जे बुक्स आहेत, जे पाश्चिमात्य भाषेमध्ये आहेत, इंग्रजी भाषेमध्ये आहेत किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये, त्याचा अनुवादित मराठीत आहे, ते बुक्स मी तुम्हाला त्यांची समरी सांगणार आहे. संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे, ज्याची समरी मी तुम्हाला सांगणार आहे. ते बुक लिहिलेलं आहे रॉबिन शर्मा यांनी आणि त्याचं नाव आहे 5 AM क्लब. 5 AM क्लब हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक म्हणजे आपल्या आयुष्यात, जशी माझ्या आयुष्यात एक नवीन पहाट होईल याची मी एक संकल्पना करतोय, की 1 जानेवारी 2025 पासून माझ्याही आयुष्यात एक नवीन पहाट होईल आणि तीच पहाट आणि याचीच सुरुवात आपण पहाटेपासून करणार आहोत. 5 AM क्लब्स हे जे पुस्तक आहे, हे रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं आहे. तर ह्यामध्ये थोडक्यात वन लाईन सांगायची झाली तर सकाळी पहाटे 5 वाजता उठण्याचे काय फायदे आहेत. आपल्याकडे एक म्हण आहे पूर्वीपासून, सकाळी लवकर उठावे, पहाटे उठावे. आणि कुणी योगा करतं, कुणी व्यायाम करतं, कुणी भजन करतं, देवपूजा करतं, किंवा काही जण वाचन करतात, काही जण अभ्यास करतात. प्रत्येकासाठीच, इच अँड एव्हरीथिंग, सर्वांसाठीच हे जे आहे हे बुक सांगतं की 5 AM म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजता उठण्याचे फायदे. ह्या क्लबमध्ये तुम्ही जॉईन व्हा. हे खरंच खूप पुस्तक आहे ना, खूप मोटिवेशनल्स आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हे पुस्तक मी साधारणतः एक 8 महिन्यापूर्वी वाचलं असेल. एक मे मध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी एक 8-10 पुस्तकं वाचलं, त्यात एक पुस्तक होतं आणि मला खरंच खूप आवडलं रॉबिन शर्मा यांचं. रॉबिन शर्मा यांचं बरेचसे पुस्तक आपल्याला माहितीही असतील. तर मित्रांनो, मी म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला आहे ना, की हे पुस्तक लिहिण्यामागे लेखकाचा मूळ उद्देश काय आहे, त्याच्या मनोगत असतील किंवा पुस्तकाची ओळख, अगोदर लेखकाच्या भाषेत काय लिहिलेलं प्रस्तावना असेल किंवा काय, मी तुम्हाला वाचून दाखवेन आणि त्यानंतर याची मी तुम्हाला थोडक्यात समरी सांगणार आहे. तर सुरुवात करूयात. लेखक काय म्हणतो त्याबद्दल. मी मोठ्या उत्कटतेने आणि कृतज्ञतेने 5 AM क्लब पुस्तक तुमच्या तळहातावर ठेवतो आहे. म्हणजे खूप अपेक्षेने की ह्या पुस्तकाचा तुमच्या आयुष्यात काहीतरी फायदा होईल, या अपेक्षेने लेखक हे पुस्तक आपल्यासमोर ठेवत आहेत.
मला अशी एक सखोल आशा वाटते की तुमच्या आज जी मोठी ऊर्जा, चैतन्य, नैसर्गिकता दडलेली आहे त्याला या निमित्ताने जाग येईल. तसे झाले तर तुमच्या खरोखरच एक क्रांतिकारक परिवर्तन घडून येईल. अर्थात हे परिवर्तन तुमच्यातील सृजनशीलतेचा, उत्पादकतेचा, वैभवशालीतेचा तसेच सेवाभावाला अधिक अधिक उन्नत संपन्न करेल असं लेखक म्हणतो. की तुमच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये एक पॉझिटिव्हिटी, काहीतरी दडलेलं आहे, एक गॉड गिफ्ट प्रत्येकाला देवाने दिलेला आहे. प्रत्येक कुणी अभ्यासात हुशार असतो, कुणी खेळात असतो, कुणी राजकारणात असतो. प्रत्येकाच्या आतमध्ये एक कला जपली, एक दडलेली आहे, त्याला आपण सुप्तगुण म्हणतो. आणि ते सुप्तगुण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे असे रॉबिन शर्मा म्हणतात. 5M क्लबची संकल्पना व जीवनरीती, जीवनशैली 20 वर्षापूर्वी मला सुचली आणि मी ती अगदी यशस्वीरित्या राबवत आहे. त्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाची गुणवत्ता, उत्पादकता, सृजनशीलता, शारीरिक व मानसिक आरोग्य व समृद्धता याची मोठ्या प्रमाणावर वृद्धी झालेली मला जाणवली. म्हणजे लेखकाने साधारणतः 20 वर्षापूर्वी त्यांना जाणीव झालं की पहाटे 5 वाजता उठून जर दिनचर्या सुरू केली तर त्याचे काय फायदे होतात. तर त्याने बऱ्याचशा जणांना, हे लेखकाने स्वतः गेली 20 वर्ष लेखक हे स्वतः अनुकरणात आणत आहेत आणि त्यांच्या सोबत बरेचसे मित्र परिवार जोडले गेले जे ह्या क्लबमध्ये सामील झाले आणि ते आज एक यशस्वी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. पहाटेची जीवनवारी शैली विस्ताराने कथन करणारे वस्तूचे पुस्तक लिहिण्यासाठी मी माझ्या आयुष्याची 4 वर्ष खर्ची घातली आहेत. 4 वर्ष लेखकाला हे पुस्तक लिहायला लागलेलं आहे. याच्यातली जी माहिती आहे ती. इतकेच नव्हे तर या निमित्त मला इटली, साऊथ आफ्रिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, रशिया, ब्राझील तसेच मॉरिशस यांचा दौरा करावा लागला. लेखक वेगवेगळ्या देशामध्ये, स्वित्झर्लंड असेल, मॉरिशस असेल, साऊथ आफ्रिका असेल, वेगवेगळ्या देशामध्ये लेखक जाऊन आले हे पुस्तक लिहिण्यासाठी. आणि खरंच मी पुस्तक वाचलेलं आहे. अतिशय सुंदर असं वर्णन आहे प्रत्येक देशातल्या एका एका ठिकाणाचं. त्यामध्ये कधी माझा छान मूड लागायचा तेव्हा अगदी प्रयत्नशून्यतेतून एक टाकी लिखाण व्हायचे. पण काही वेळा मात्र शब्दांनी मला मोठा संघर्ष करावा लागला. मी शब्द, की आपले जे मनोगत आहे, जे लिहायचं आहे ते शब्दात मांडणं खरंच खूप अवघड असतं. एक लेखक म्हणून मी पण छोटासा लिखाणाचा प्रयत्न करतो. त्या खरं क्रिटिकल गोष्ट आहे की आपल्याला ठीक आहे, डोक्यामध्ये संकल्पना आहे की आपल्याला अशी थीम आहे आपल्या डोक्यामध्ये, पण ज्यावेळेस आपण ती शब्दामध्ये मांडतो त्यावेळेस खरंच खूप अडचणी येतात. शब्द सुचत नाहीयेत अशा वेळेस. त्यासाठी वाचन खरंच खूप महत्वाचं आहे. पहाटेला आपलेसे करण्यातून जीवन उन्नत समृद्ध होते. असे पहाटेच्या जीवनवारीतून कमालीचा ताजेपणा, सुखदायित्व, पूर्ण समाधान तसेच परमानंदाची झुळूक आणि एका प्रकारचे आध्यात्मिक शहाणपण तुम्हाला अनुभवता येईल. खरे यातून वैभवशालीतेचे शिखर तुम्ही सहज पार करू शकता. म्हणजे तुम्ही यशस्वी होऊ शकता. एक वैभवशाली आयुष्य, एक रिच आयुष्य तुम्ही जगू शकता. आणि खरंच म्हणजे हे पुस्तक वाचताना प्रत्येकाने खरंच वेळ असेल तर एकदा नक्की वाचावं असं मी सजेस्ट करेल. हे पुस्तक आपण हरवून जातो त्याच्यामध्ये आणि आपल्याला सतत आतून एक फिलिंग येते की नाही यार, आपण सामान्य नाही. मी असं नाही म्हणत की आर्थिक बाबतीत, सर्वच बाबतीत आपल्याला एक रिच फिलिंग येते की आपण खरंच, आपण पण आपल्यामध्ये पण हे गुण दडलेले आहेत आणि आपलंच वाटतंय पुस्तक प्रत्येकाला. या लेखनाच्या प्रवासात जे जे मला सहाय्यभूत झाले त्यांच्याविषयी मला मोठी कृतज्ञता वाटते. मुख्य म्हणजे पुस्तक मी तुम्हा वाचकांना अर्पिले आहे. ह्या जगाला महान नेतृत्वाची गरज आहे. मी तर म्हणेन की तुमच्या आत तसे महान नेतृत्व दडलेले आहे. त्याला जागे आणि जाणते करा. म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये एक नेतृत्व दडलेलं आहे असं लेखकाला वाटतं. त्याला याला तुम्ही जाग करा. तुमच्यात नेतृत्व गुणाला जागे करा. एक लीडर, आपण प्रत्येक जण विचार करतो ठीक आहे, एखादा म्हणजे हजारातून एक लीडर तयार होतो, पण एक लिडरशिप जी आहे ना प्रत्येकाच्या आतमध्ये दडलेली असते. पण आपण प्रयत्न करतो. आपण काय म्हणतो, नाही बरोबरी, त्याची कशी बरोबरी करणार, तो करू शकतो, आपण नाही करू शकत. ह्या गोष्टी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. जसा वर्गात मॉनिटर असतो, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असं आहे का करून बेसिकली की नाही तो आईच्या पोटातून जन्मताच मॉनिटर कॅटेगरीमध्ये जन्माला आला किंवा असं नाही. ज्याच्यात लीडर क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे, तो लिडरशिप करू शकतो. आणि प्रत्येकाने थोडं थोडं का होईना, ठीक आहे, समाजात नाही पण आपल्या आयुष्यात तरी आपण लीडर व्हायला हवं. वैयक्तिक आयुष्यामध्ये माझं कुटुंब आहे किंवा वैयक्तिक मी आहे, तर माझं आयुष्य कसं जगायचं, त्याच्यात काय बदल करायचे किंवा मला काय अचीव करायचे, याचं नेतृत्व गुण तरी आपल्यात यायलाच पाहिजे. हा व्हिडिओ जास्त लांबवत नाही. हा एक काय म्हणतो आपण इंट्रोड्यूस व्हिडिओ आहे की मला जे तुमच्यापर्यंत मांडायचं त्याची एक झुळूक आहे.
तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या बुकची समरी, खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यातले कॅरेक्टर जे आहेत खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत आणि जो प्रवास आहे हा पुस्तकाचा खरंच खूप, तुम्हालाही नक्की जर माझं जो व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि मी जर खरंच तुम्हाला समजू शकलो की हे पुस्तकाच्या माध्यमातून, तर खरंच मी माझं भाग्य समजेल की माझ्यात तो गुण आहे की मी माझ्या मित्रपरिवारांना एखादी गोष्ट कुठेतरी कामी येतोय. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. थँक्यू. बाय बाय.